हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल की हा जो 100 प्राधान्यक्रमाचा जो चक्रव्यूह आहे त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. हा चक्रव्यूह किती आपल्या भरतीशी संदर्भात खूप वेगळा कसा आहे, कसं शासन प्रशासन आणि विद्यार्थी, शासन प्रशासनामध्ये विद्यार्थी आणि यांचे दोघांमध्ये जो ताळमेळ आहे कसा डिस्टर्ब होणार आहे भविष्यामध्ये ते सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांना माझे मत आवडणार नाही त्यांनी कृपया पाहू नका. हा स्पष्ट मत आहे भरतीला घेऊन, कारण का मला स्वतःला लागायचं आहे. इथं काही असं वेगळं पॉलिटिक्स नाही आहे. तुम्ही समजून जावा मित्रांनो. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण का मला लागायचं आहे काही चुकते हे माझं स्पष्ट मांडणं हे माझं काम आहे. ज्यांना आवडत नाही ते पाहू नका. आणि जे म्हणतात की निगेटिव्ह आहेत सर खूप माझे कमेंट्स होते. मी गोड बोलत नाही, मी जे स्पष्ट आहे ते बोलत असतो. मी जर गोड बोलायला सुरुवात केली तर खूप वेगळा विषय जातो. पण जे सत्य आहे ते आरसा दाखवणार नेहमीच कडू असतात, जे पचत नाहीत, जे मनाला आपल्याला चांगलं वाटतात त्या गोष्टी आवडतात. हा एक प्रॉब्लेमच आहे आपल्या ह्युमन बिईंगचा, मानवी प्रवृत्ती आपण ज्याला म्हणतो. त्यामुळं मनाला लावून घेऊ नका. जे सत्य आहे मी कागदावर बोलत असतो. समजून जावा मुद्दा काय आहे ते. ठीक आहे, सत्य रियालिटी काय आहे. जुने व्हिडिओ पण पाहून घ्या, तुम्हाला पण लक्षात येईल की मी कधी पण स्पष्ट बोलणारा माणूस आहे, सत्य बोलणारा माणूस आहे, जी ग्राउंड रियालिटी आहे. ठीक आहे, एकदा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशीच माहिती तुम्हाला इथून भेटत जाईल. महत्त्वाची माहिती काय आहे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, की जो 100 प्राधान्यक्रमचा जो आलेला आहे, खूप मुलं त्याचं स्वागत केलेलं आहे. काही मुलं दुःखात आहेत किंवा सर अनलिमिटेड पाहिजे. आणि निर्णय संदर्भामध्ये जर विचार केला मित्रांनो की 100 प्राधान्यक्रम आपल्यासाठी फायद्याचे का तोट्याचे, किंवा इतर त्याला अनुसरून येणारी भरती कशी होणार आहे. पहा, खूप मुलं खुश झाले. आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं की 50-100चा प्रस्ताव मंत्रालयात गेलेलाच आहे. परंतु आम्ही अनलिमिटेडसाठी प्रयत्न करत होतो मुंबईमध्ये. तुम्ही मुंबईचे आंदोलन पण पाहू शकता. पण हे सर्व करत असताना मित्रांनो कुठेतरी गुणवत्ता ही डावलण्यात येत आहे असं मला वाटतं. तुमचं मत काय हे तुम्ही स्पष्ट कमेंटमध्ये सांगाच. परंतु गुणवत्ता कशी डावलण्यात जाते ही स्वतः मी शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारला होता. पहिला प्रश्न होता माझा डायरेक्ट शिक्षण मंत्र्यांना, की ज्यांचं D.Ed B.Ed झालेलं आहे किंवा M.Ed झालेलं आहे 50 प्राधान्यक्रम कसे द्यायचे, किंवा 100 पण. आता 100 जर विचार केला तर मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 27 जवळपास 28 झडपी आहेत, 29 महानगरपालिका आहेत, जवळपास 236-38 समथिंग नगर परिषद आहेत. काही नगरपंचायत कन्वर्ट झाले, 130-40 120-30 जवळपास नगरपंचायत आहेत. एवढे जर प्राधान्यक्रम विचार केले मित्रांनो, 29 आणि 36 जिल्हे आहेत आणि जिल्हा परिषद जे आहेत 28 आहेत. म्हणजे हे सर्व म्हणजे 28 तरी एका जिल्हा परिषद जर 3-3 आले तर ते कसं. त्याच पद्धतीने मी प्रश्न विचारला त्यांना. उदाहरणात मी नाशिकचं उदाहरण दिलं होतं की सर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये 3 प्राधान्यक्रम येतात. एक नाशिक झडपी, नाशिक महानगरपालिका आणि मालेगाव महानगरपालिका. तर एका ठिकाणी जर D.Ed B.Ed आणि M.Ed झालेलं आहे तर त्यांना 3 प्राधान्यक्रम कमीत कमी जर विचार केले, 3 ते 4, 11वी-12वी विचार केला तर 4 प्राधान्यक्रम जर एका जिल्ह्यात जर होत असतील तर मग इतर प्राधान्यक्रमाचं कसं आहे. ठीक आहे, तर त्यांना ते डायरेक्ट अधिकाऱ्यांना विचारले की उत्तर द्यायचं. अधिकाऱ्यांना सुद्धा उत्तर देता आलं नाही मित्रांनो. समजून जा हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे ते. त्यामुळं जे गुणवत्ता कुठे डावलण्यात येते का हा माझा प्रश्न पडतो. कारण का अनलिमिटेड प्राधान्यक्रम जर विना मुलाखतला असतील तर तुमच्या गुणवत्तेला कुठेतरी वाव भेटेल. तुम्ही आता खूप मुलं म्हणतात सर 100 प्राधान्य खूप महत्त्वाचे आहेत, काही जे मुलं आहेत ते जवळचेच प्राधान्यक्रम देतील. माझं स्पष्ट मत आहे. उदाहरण मी नांदेड जिल्ह्याचं देतो. नांदेड जिल्ह्यामध्ये जर संच मान्यतेनुसार समायोजन झाल्याच्या नंतर रिक्त जागाच नाही आल्या तर तुम्ही नांदेड देऊ शकता का? नाही देऊ शकत. तिथली संच मान्यता झालेली आहे का? झालेली आहे. प्राधान्यक्रम रोस्टर तपासणी झालेली आहे काय? नाही. समायोजन झालेलं आहे काय? नाही. 8 तारीखपर्यंत समायोजन होणार आहे. तुम्ही खूप मुलं म्हणतात सर नांदेडला काय कसं आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर तालुका आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी तर गुड फ्रायडे होता. गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये खूप रश होता. पूर्ण मुख्याध्यापक संच मान्यते संदर्भात, समायोजनाच्या संदर्भात काम चालू आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये. तर हे पाहत असताना मित्रांनो तुम्हाला सांगतो, एका अर्धापूर जिल्ह्यामध्ये 27 अतिरिक्त शिक्षक आहेत. एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. विचार करा तुम्ही अतिरिक्तचं प्रमाण कसं वाढलं. आता ते अतिरिक्त कसे वाढले ते क्लॉज सांगतो तुम्हाला. काल काय झालं मित्रांनो, जिल्हा बदलीच्या नादामध्ये एका ठिकाणी शिक्षक असताना तिथे 2 बिंदू दाखवण्यात आले जिल्हा बदलीच्या लालचमध्ये. ते दाखवत असताना मित्रांनो काय झालं माहिती आहे का, तिथे 1 बिंदू अतिरिक्त झाल्यामुळे 2 दाखवल्यामुळे 2 लागते 1 दाखवले 2 जिल्हा बदलीमध्ये आले ते अतिरिक्त झाले. समायोजनामध्ये काही संस्थांमध्ये अतिरिक्त झाले, जिल्हा परिषदेमध्ये समायोजन केले. कळलं तुम्हाला. हे क्लॉज आहेत. ठीक आहे. आणि जिल्हा परिषद संस्थेमध्ये बदली होतो
म्हणजे समायोजन होत नाही मित्रांनो, संस्था चालक घेत नाही जास्त करून. तर संस्थांची म्हणजे समायोजन हे जिल्हा परिषदेमध्ये होते. ही रियालिटी आहे प्रत्येक झडपीची. तर हे कशी जागा येतील मग? आणि हे जागा आता हे जर तुम्ही असं जर म्हणत असेल, मग ह्याच्यामध्ये समजा जर प्राधान्य जिल्हा परिषद काही नगर परिषद आले, समजा काही काही नगर परिषद आहेत, भोकर नगर परिषद आहे, मोठमोठ्या किनवट नगर परिषद आहे, देगलूर नगर परिषद, अशा मोठ्या नगर परिषदेच्या नगर परिषद शाळा पण आहे. मग मला सांगा तिथले प्राधान्यक्रम तुम्ही देणार नाही का? तिथे 1, 2, 3 जागा असतात, मान्य करा. मग 3 प्राधान्यक्रमाला तुम्ही देता का? नाही देणार. जिथं जास्त जागा आहेत तेच तुम्ही पहिले 100 काढणार आणि तुम्ही देणार. मग प्रत्येक मुला जर प्रत्येक 100 जागा विचार केला तर मग तुम्ही मेरिटमध्ये तिथे बसणार का? तुमची गुणवत्ता डावलण्यात येणं ऑब्व्हियसली तुम्ही बसणार नाही. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवणार की नेमकं मी प्राधान्यक्रम कोणतं द्यायचं. हे सर्व करत असताना तुम्हाला लक्षात येते का हा मुद्दा काय सांगतोय मी? तुम्ही भले जरी जवळचे असाल, एका जिल्ह्यातले जरी असाल, परभणी किंवा हिंगोली कुठलेही जरी असाल, तर तुम्ही आजूबाजूला जागाच नसेल तुम्ही कशी देणार? मग दूरची देणार. मग दूरची देत असताना जवळची जर जागा आल्या, 1, 2, 3 असं नगर परिषद जागा आल्या, तुम्ही प्राधान्यक्रम देत नाही. त्याचं कारण काय की तुमच्याकडे आहेतच चॉईस 100च्या. 100 मध्ये ती बसत नसेल तर तुम्ही देणार नाही ऑब्व्हियसली, कारण तिथं तुमची लागण्याची गॅरंटी नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही समजून जा मला काय सांगायचंय. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो, हे अत्यंत महत्वाचं. हा एक ट्रॅप आहे शासन विरोधात आपल्या ह्याच्या संदर्भात, कशाच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये. हा ट्रॅप आपण समजू शकतो. बघा, शासन काही ठिकाणी 80 बरोबर कसं आहे ते पण सांगतो. कारण का मागच्या भरतीमध्ये काय झालं की खूप मुलं अनलिमिटेड प्राधान्यक्रम असल्यामुळे एकेका मुलांची 4-4 वेळेस निवडून त्यांनी प्राधान्यक्रम दिले पण नाही दिले, म्हणजे गेले नाही. मग मला सांगा, मागच्या वेळेस 1.1 पद नव्हता म्हणून तो धोका झाला, पण यावेळेस धोका होणार आहे का? नाही, कारण 1.1 पद आलेला आहे. एकदा निवड झाल्याच्या नंतर परत त्याची निवड होत नाही. डिसेंडिंग ऑर्डरनं झाली पाहिजे. मी त्या मताचा 11वी-12वी पासून ते खाली पर्यंत. पण मित्रांनो, मागच्या वेळेस जे नव्हतं त्यावेळेस आता म्हणजे मागच्या वर्षी होतं ते आता नाहीये. मग एकतर 1.1 पद असायला पाहिजे किंवा अनलिमिटेड प्राधान्यक्रम असला. म्हणजे जर 1.1 पद राहिला नसता तर मर्यादित प्राधान्यक्रम ठीक आहे, पण 1.1 पद असताना तुम्ही मर्यादित प्राधान्यक्रम करताय. कुठेतरी हा घोळ आहे. मी समजू, आता तुम्हाला काही वाटत नाही. जेव्हा तुम्हाला प्राधान्यक्रम येतील तेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की हातामध्ये सर्व जागा दिसतात पण आपण प्राधान्यक्रम देऊ शकत नाही, कारण आपले 100 संपलेले असतात. तेव्हा तुम्ही काय करता? तेव्हा वाईट वाटते की सर इथे जागा होत्या मी देऊ शकलो नाही. तिथे जर माझी निवड नाही झाली, चुकून निवड नाही झाली, तिथे मी झालं म्हणजे होऊ शकली असते. हा एक कुठेतरी मनामध्ये हे निर्माण होणार, एक भाव निर्माण होणार किंवा दुःख निर्माण होणार की नेमकं काय. आता हे सर्व करत असताना मित्रांनो, सरळ कलम 14चं जे सर्व समानता आहे, कलम 16 नोकरीमध्ये समानता, कलम 21 फंडामेंट जे जीवनाचा अधिकार आहे, हे सर्व अधिकारांचं उल्लंघन होते. सरळ सांगतो तुम्हाला मी. आणि हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. आणि हे आता काही वाटत नाही, जेव्हा वेळ निघून गेल्यानंतर तेव्हा काही करू शकत नाही मित्रांनो. हा एक मुद्दा आहे. आपण रास्त अहिंसक मार्गाने पाठपुरावा करून न्यायालयीन प्रक्रियेत असेल, न्याय मार्गाने, कोणत्याही मार्गाने आपण शासनापर्यंत हा मुद्दा नेऊ शकतो की सर तुम्ही जे मांडताय ते चुकीचं कसं आहे किंवा त्याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे हे आपण सांगू शकतो ना. ते आपल्याला ते अधिकार आहे, एक नागरिक म्हणून ते आपल्याला अधिकार आहे. पण ते आपण अधिकाराचा वापर करतो का? आपण अधिकाराचा वापर कुठं करतोय? कोणतरी करतोय त्याला ट्रोल करणं, कोणतरी बोलतो त्याला काहीतरी करणं, कोणतरी पाठपुरावा करतो त्याचे पाय वडणं. ही शिक्षक प्रतीची प्रवृत्ती आहे. रियालिटी मला काही लेणं देणार नाही, मला लागायचंय म्हणून प्रयत्न करतोय, मला नेता व्हायचं नाही. तुम्ही डोक्यात ठेवा पहिला अगोदर. सर्वांसारखं मी काय कोणता क्लासवाला नाहीये की डायरेक्ट मला काय टीईटी किंवा टेटची बॅच विकायची आहे तुम्हाला गोड गोड बोलून. खूप जागा येणार म्हणून सांगणार मी. मग तुम्हाला काय भेटेल? उद्या जर जागा नाही तुम्ही मला दगड हाणणार, पण दगडांना मी असणार का तुमच्यासोबत? नाही. तुम्ही फक्त ग्रुपवर भांडणं देणार, माझ्या आयुष्यात माझ्या नशिबात हे झालं म्हणून रडत बसणार. हे अनुभव आहे, जुन्या भरतीचं पण बघून घ्या. हे सांगतोय तुम्हाला. म्हणजे कारण काय माहितीये का, दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं आहे, पण आपण जागेवरून लढतो का? आपण जिल्हा परिषद कधी आयुष्यात पाहिली का? आपण कधी शिक्षणाधिकाऱ्यांचा चेहरा पाहिला का? शिक्षण आयुक्त साहेबांना येऊन कधी भेटलो का आपण? हा मुद्दा तुम्ही स्वतःला विचारा ना. ग्रुपवर चॅटिंग करणं, ग्रुपवर बोलणं खूप सोपं आहे, पण मित्रांनो सत्य बोलणारे लोक तुम्हाला निगेटिव्ह वाटतात. मी निगेटिव्ह बोलतो असं तुम्हाला वाटते, पण जी रियालिटी मी मला एक सांगा, कागदाच्या बाहेर जाऊन कधी बोलले का? हवेत कधी गोळीबार केलाय का? हवेत म्हणजे तुम्हाला एव्हिडन्स सोबतच बोलत असतो मी. एखादं जर आरटीआय असेल तर त्या आरटीआयवर काय कागदात लिहून दिलेलं आहे ते मी बोलणार ना, वेगळं तुम्हाला बोलत आहे मी. तुम्ही समजून जा ना मुद्दा. हा खूप फॅक्ट आहे आणि हे फॅक्ट तुम्हाला कोणी बोलणार नाही. मला अनुभवातून सांगतो, कोणीच बोलणार नाही. कारण का माझं इथं काही स्वार्थ नाही, म्हणून मी प्रामाणिकपणे तुम्हाला बोलतोय. आणि तुम्हाला ते गोड वाटत नाही, त्याला काय वाटते? कडू वाटते का? कारण ते तुमच्या मनाला आवडत नाही. युट्यूबवर हजारो व्हिडिओ असे आहेत की तुम्हाला कट ऑफ सांगणार आहेत, फेक कट ऑफ. मला सांगा, सेफ स्कोर तुम्ही कसं ठरवणार? जागा किती आहेत ते कसं सांगणार तुमचं? म्हणजे काय मला सांगा ना तुम्ही. हा,
मी काय क्लासेसवाला नाही की मी तुम्हाला काही गोड गोड बोलून एवढ्या खूप जागा येणार म्हणून सांगून तुम्ही माझं बॅच विकायला. अशातला बी काही भाग नाही. हे करत असताना तुम्ही थोडंसं 2 मिनिटं डोळे बंद करून विचार करा ना, की जागाची रियालिटी काय आहे, 100 प्राधान्यक्रम का चुकीचे आहेत, काहीतरी विचार करा ना. कोण लीड घेते, कोण नेतृत्व घेते 100 प्राधान्यक्रम, चुकीचं कोणतरी बोलतंय का, म्हणतात काही जण बोलत बी असतील, पण त्याच्यासाठी काय करत आहेत का? सांगा ना, तुम्ही काय करत आहेत का? ते 10 प्राधान्यक्रम म्हणजे 100 प्राधान्यक्रम अनलिमिटेड झाले पाहिजे कोणतरी प्रयत्न करत आहेत का? मला सांगा ना. ह्या प्लॅटफॉर्म माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो, जो कोणी जबाबदार वाटते स्वतःला की मी नेता आहे, मी मोठा क्लासेसवाला आहे, तुम्ही घ्या पाठपुरा, तुम्ही घ्या अजेंड्यावर घ्या मुद्दा, अनलिमिटेड मांडा. मुलांना ते न्याय भेटला पाहिजे. मान्य करू संस्थेवर काहीतरी लिमिटेड चालेल, कारण का मागच्या वेळेस शिक्षण संस्थांनी खूप धिंगाणा घातला, पण ह्यावेळेस त्यांचे पण अधिकार कमी केले, पण ते आपल्या फायद्याचेच आहेत ना. 10 मार्क फक्त इंटरव्ह्यूसाठी दिले त्यांना, बाकीचे तर आपल्या गुणावर निवड आहे. त्यानंतर एकाच 3ची हे केली, परत मग 2 वर्षासाठी पद लॅप्स केलं. कितीतरी चांगले बदल केले आपल्या शासनाने आपल्या भरतीसाठी संस्था चालकांच्या विरोधात जाऊन. पण मित्रांनो, हे सर्व करत असताना शिक्षण मंत्री स्वतः सांगितले आम्हाला, जेव्हा मी मंत्रालयात त्यांना भेटलो आम्ही अधिवेशनाच्या काळामध्ये, तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही जेव्हा चांगली कामं करतो तेव्हा आम्हाला पण अप्रिशिएट करत चला, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. मित्रांनो, आपण ते अप्रिशिएट करतोच, केलंच पाहिजे. जे शासन चांगला निर्णय करते आपण त्याचं स्वागत करूच. पण हा कुठेतरी नियम मला आवडत नाही, किंवा काही जे टॉपर मुलं आहेत ज्यांच्याकडे खूप डिग्री आहेत त्यांना हा नियम चुकीचा आहे. तुम्ही लक्षात असू द्या. तुम्हाला मी कळकळीची विनंती करून सांगतो, याच्यामध्ये काहीच आपलं हे नाही, तुम्ही समजून जा काय म्हणतोय. की 100 प्राधान्यक्रम कुठेतरी आपल्या गुणवत्ता डावलण्याची कारणं आहेत. चुकून ज्यांच्याकडे एम एड झालेला आहे मित्रांनो, त्यांना जर डीएड कॉलेजचे जर प्राधान्यक्रम आले तर अजून वेगळा विषय होऊन जाईल. तुम्ही देणार आहात का? मला सांगा ना. तुम्ही तुमच्याकडनं तर एम एड त्यांनी कॉलम भरून घेतलेला आहे, जागा देऊ बी शकतात. हां, मला एक सांगायचं ना, म्हणजे हा एक मुद्दा तुम्ही थोडंसं डोक्यात टाका की बाबा नेमकं सर काय चाललंय, चालू काय आहे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. आणि मग स्ट्रॅटेजी बघा, तुम्हाला सांगतो, प्राधान्यक्रम देत असताना तुमची 100% स्ट्रॅटेजी चुकणार, 100% चुकणार, कितीही काही करा. कारण का तुमच्याकडे खूप प्राधान्यक्रम असतील आणि द्यायचे फक्त 100च, मग कसं करणार? गुणवत्ता डावलण्यात येणार 100%. आणि 1 ते 12 वाल्यांचंच तर काहीच खरं नाही. 1ली ते 12वी पर्यंत एलिजिबल आहे ना, त्याचं तर काहीच खरं नाही. त्याला खूप नुकसान होणार आहे या 100 प्राधान्यक्रमाचा. बघून घ्या, आज सांगतोय, व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा. ज्या दिवशी प्राधान्यक्रम येतील, हे जर बदल नाही झाला ना, तर काय होणार आहे? तुम्हीच म्हणाल सर तुमचं बरोबर होतं. सत्य बोलणार आहे मित्रांनो, मला बी लागायचं आहे. मी एक विद्यार्थी म्हणून बोलतोय तुम्हाला. मग एवढं कळकळीनं बोलण्याचं कारणच वेगळं आहे, कारण का मी पण जुन्या भरतीत काही आपण मार्कानं राहिलेलं आहे, आणि ही रियालिटी आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला अजून याचं काही झळ माहीत नसतील. खूप भयानक परिस्थिती आहे, जे वाटते तसं नाहीये. हवेत गोळीबार करणं खूप सोपं आहे. निगेटिव्ह बोलत नाही, परत सांगतोय, सत्य मांडतोय. सत्य थोडंसं पसवण्याची ताकद ठेवा. जे कानाला चांगलं आवडते ते ऐकून घेऊ नका तुम्ही. कळलं का तुम्हाला? आणि कसं आहे माहिती आहे का, आपण तर कधी घर सोडत नाही. दुसऱ्याला दोष देऊन खूप सोपं वाटते. ठीक आहे, म्हणजे थोडंसं विचार करा मित्रांनो, प्रामाणिकपणे. कोणी कोणाचा नेता नसतो. आपले आयुष्य, आपले मायबाप आपल्यासाठी महत्वाचे आहे, हे विचार करा थोडंसं, नाही का? कोण काहीतरी करते, आपण बसतायचं असं नसते. समजा काय माहिती आहे का, संसमान्यता 25-26च्या संसमान्यतेमध्ये खूप शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, हे पण सांगतोय. समायोजन 31 मे पर्यंत रिटायरमेंट किती आहे ते पण अजून कल्पना नाही. जागा किती त्याच्या संदर्भात तुम्हाला हेच सांगतोय की मित्रांनो, अनलिमिटेड कमीत कमी नगर परिषदवर तरी आपली निवड झाली पाहिजे. म्हणून ते प्राधान्यक्रम सुद्धा आपल्याला महत्वाचे आहे. म्हणून अनलिमिटेड प्राधान्यक्रम हे महत्वाचं आहे. आता हे सर्व करताना सर तुम्ही म्हणत असाल की सर हे बरोबर आहे, मग आता करायचं काय? आता आपण काय केलं पाहिजे? शेवट करतोय. नवीन असेल त्याचं चॅनल सबस्क्राईब करा, नवीन मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ वेगळा आहे, हा वेगळा व्हिडिओ आहे. मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतच असतो, पण हा मुद्दा थोडंसं चिकित्सकपणे विचार करून हा व्हिडिओ बघा, का महत्वाचा आहे ते. आता आपण इथं काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो मित्रांनो. तुम्ही संबंधित आमदारांना भेटा, खासदारांना भेटा, आयुक्त साहेबांना येऊन भेटा, किंवा मंत्रिस्तरावर पाठपुरावा करा. ज्यांचे लिगल म्हणजे काही संदर्भ आहे, म्हणजे रेफरन्स आहेत, काही ओळखी आहेत, त्यानुसार मंत्र्यांपर्यंत पोहोचा की बाबा हा नियम कसा चुकीचा आहे ते त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, भेटी करा. आणि जे संघटना, मोठमोठे काही संघटनावाले आहेत त्यांना भेटा, किंवा हे करा तुम्ही. हा मुद्दा अजेंड्यावर घ्या, बाकीचे मुद्दे का घेताय? हा मुद्दा महत्वाचा आहे, ह्याच्यावर घ्या अजेंड्यावर. हे कोणतरी बोला, जे कोणते मोठमोठे क्लासेसवाले आहेत, की करा ना तुम्ही प्रबोधन या गोष्टीमध्ये. तुमचे तर टीईटी टेटचे रोज बॅच विकताय तुम्ही, कमीत कमी हा मुद्दा सांगा, चुकीचा आहे, आपण हे करू ते करू, काहीतरी मुलांना सांगा. फक्त स्टुडिओमध्ये बसून तुम्ही काही करू नका. मी विनंती करतोय, मी तुम्हाला दोष देत नाही मित्रांनो, क्लासेसवाल्यांना सांगतोय, तुम्ही दोष देत नाही, फक्त तुम्ही थोडंसं काहीतरी मुलांना प्रबोधन करा. सर्व मुलं तुम्हाला फॉलो करतात, एवढं तरी बघा कमीत कमी. आणि शेवट कन्क्लूड आहे मित्रांनो, तर हे जरी नाही होऊ शकत तर एक न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयात आपण जाणं केलं पाहिजे, कारण का न्याय देवता हे सर्वांना न्याय देत असते. 55-60 हा नियम लागला. 22च्या भरतीमध्ये खूप मागासवर्गीय बाहेर पडले. 2019-17च्या भरतीमध्ये 50% मागासवर्ग कपात झाली, खूप मागासवर्ग बाहेर पडले. आता 55-60
केस सुप्रीम कोर्टाने जिंकलेली आहे, म्हणजे जिंकलो आपण, मुलांनी जिंकले. त्याच्यामध्ये मित्रांनो आता इंडायरेक्टली ओपनचे पण जिथे जागा जास्त असतात तिथे पण आपल्या प्रेफरन्स येतील. याकडे गोंधळ निर्माण होईल. मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करा आणि न्यायालयीन प्रक्रिया असेल, न्यायालयामध्ये लढा. संदीप कांबळे सर लढत आहे, म्हणजे न्यायालयामध्ये जाण्याचा विचार करत आहेत, हायकोर्टामध्ये जाण्याचा विचार चालू आहे. त्यांना मदत करा, त्यांना सपोर्ट करा, एवढंच मला विनंती सांगायचं आहे. कारण मित्रांनो कोणी कोणासाठी लढत नाही, फक्त एवढंच आहे, स्वतःला लागण्यासाठी तुम्ही लढा, मी एवढं सांगतोय. बाकी मला कुणाला दोष द्यायचा नाही. ज्यांना माझा व्हिडिओ निगेटिव्ह वाटतो कृपया करून पाहू नका. मी सत्य बोलणारा माणूस आहे. कधीतरी तुम्हाला ज्या दिवशी तुमचं सर्व बर्बाद व्हाल तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहायचं, सांगायचं की बाबा हे एक माणूस होता, तो खरं सांगायचा. तुम्हाला वाटत असेल तर पूर्ण माझे जुने व्हिडिओ रिकॉल करून पाहू शकता, रिओपन करून पाहू शकता. मी जसा आहे तसाच आहे, माझ्यात बदल होऊ शकत नाही, मी बदल करणार पण नाही. एवढं तुम्हाला सांगायचं होतं. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे जे चक्रव्यूह आहे, चक्रव्यूह लवकरात लवकर भेदून बाहेर निघण्याचा प्रयत्न करूया, लढूया आणि जिंकूया. धन्यवाद मित्रांनो.